नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं एकदम सहर्ष जबरदस्त स्वागत आहे. तर आज चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती. त्याचं पहिलं प्रकरण म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे, यातला सराव संच 1.4. तर मित्रांनो, या अगोदर आपण सराव संच 1.1, 1.2, 1.3 वर चर्चा केलेली आहे. अगोदरचे व्हिडिओ नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिला, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लिंक दिलेले आहेत इंग्लिश मधून. तर चला, या ठिकाणी सराव संच 1.4 समजून घेण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला गणिताचं टेन्शन असेल, विज्ञानचं पण टेन्शन असेल आणि इंग्लिश शिकताना सुद्धा लय त्रास होत असेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास सुरू आहे. जर तुम्ही कुठं क्लास लावला नसेल, तुमच्या आजूबाजूला क्लास नसेल, तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. या ऑनलाईन क्लासमध्ये काय असणार, इंग्लिश, गणित, विज्ञान या 3 विषयांवरती चर्चा असणार. या 3 विषयावर तुम्हाला शिकवलं जाणार आणि बोर्डाच्या परीक्षेच्या टायमाला सगळ्या विषयांवरती तुम्हाला मार्गदर्शन मिळेल या ऑनलाईन क्लासमध्ये. ऑनलाईन क्लास जो आहे तो रोज संध्याकाळी 8 वाजता असेल, 8 ते 9. कुठं असणार, आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाका, आपला ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती हा जो ऑनलाईन कोर्स आहे तो फक्त 199 रुपये प्रति महिना. म्हणजे मोबाईलचा रिचार्ज पण 199 ला नाहीये. मी तर 399चा रिचार्ज मारतो दर महिन्याला. त्या रिचार्ज पेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार ऑनलाईन क्लास इंग्लिश, गणित आणि विज्ञानचा. ओके, तर हा ऑनलाईन क्लास जॉईन करा. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल किंवा प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करा. 199चा कोर्स जो आहे तो परचेस करा आणि अभ्यास करा, चांगल्या मार्काने पास व्हा. तर चला, या ठिकाणी हे गणित एक सामायिक समीकरणे सोडवा. मित्रांनो, या प्रकारचं गणित जर आलं तर 3 किंवा 4 मार्काला येतं. पण टेन्शन नका घेऊ, लय सोपा विषय तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत सांगतो. आता 2/x 3/y. भावड्या, हे x आणि y खाली काय कडमडतायत? भावांना, तुम्ही खाली कशाला गेले, जरा वरती या. यांना वर घेऊन जायला लागल. मग याचा अर्थ काय असतो? 2/x चा अर्थ काय असतो माहितीये का? 2 गुणिले 1/x वजा 3/y चा अर्थ 3 गुणिले 1/y बरोबर 15 चा अर्थ 15 छेद बाबा. त्याचप्रमाणे 8/x म्हणजे 8 गुणिले 1/x अधिक 5/y म्हणजे 5 गुणिले 1/y आणि बरोबर 77 शेवंती शेवंत. समजला भावड्या विषय तुला? तुझ्या डोक्यामध्ये फिट बसला का? टेन्शन घेऊ नको, परत सांगतो तुला. हे बघ, 2/x चा अर्थ 2 गुणिले 1/x वजा 3/y चा अर्थ 3 गुणिले 1/y. त्याचबरोबर 8/x चा अर्थ 8 गुणिले 1/x अधिक 5/y चा अर्थ 5 गुणिले 1/y बरोबर शेवंती शेवंत. आता इथं विषय काय बघा, इथं 1/x आहे, 1/x आहे, 1/y 1/y. तर आपण एक काम करू बघा, 1/x बघा, 1/x ला आपण म्हणू a आणि 1/y ला आपण म्हणू b बरोबर. किंवा तुम्हाला m आणि n म्हणा किंवा c आणि d म्हणा, x y सोडून काय पण म्हणा. आता असं जेव्हा मी म्हणलं तेव्हा काय झालं, 2 गुणिले 1/x म्हणजे a असतो म्हणून 2a वजा 3 गुणिले 1/y म्हणजे b असतो म्हणून 3b आणि बरोबर 15. याला म्हणायचं भावा तू समीकरण नंबर 1. 1 नंबर इक्वेशन आहे तयार झालं आपलं. आता पुढचं इक्वेशन कर तयार. आता बघा पुढचं इक्वेशन कसं, 8 गुणिले 1/x म्हणजे a 8a अधिक 5 गुणिले 1/y म्हणजे b म्हणून 5b बरोबर शेवंती शेवंत नंबर 2. भाऊ डोकं नका खाऊ. आता झाली तयार ही 2 समीकरणं. आता या दोघांना आपल्याला सोडवायचंय. भावड्या, दोघांना कसं सोडवायचं बघा. दोघांना सोडवायचं म्हणजे a आणि b च्या किमती काढायच्या. आता सोडवत असताना तुमच्याकडं चलाचा सहगुणक समान करून सोडू शकताय किंवा क्रेमरची पद्धत असेल. मी चलाचा सहगुणक समान करून सांगतो. आता दोघांमध्ये बघा, a चा सहगुणक समान आहे का? म्हणजे a च्या शेजारी सारखा नंबर आहे का? वर 2 आहे खाली 8 आहे. नाही बाबा, सारखा नंबर नाही. b च्या शेजारी पण वर 3 आणि खाली 5 आहे. म्हणजे भावड्या कुणाचा सहगुणक समान नाहीये. म्हणजे कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागल. मग कुणाचा करायचा बाबा? a चा करू का b चा करू? बाबा कोणाचा पण कर. चला आपण a चा करू. a चा करण्यासाठी खाली 8a आहे बरोबर. खाली 8a आहे, मग वर पण 8a आले पाहिजे. मग ह्या 2a च्या जागेवर 8a येण्यासाठी 2 ला कितीने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागेल, कारण 2 चौक 8.
पण एकट्या दोनाला चाराने गुणलं तर या दोघांना राग येईल, म्हणून अख्ख्या समीकरण एकला चाराने गुणायचं. तसं इथं इमानदारीत लिहायचं समीकरण 1 गुणिले 4 करू. ओके, समीकरण एकला 4ने गुणा आणि नवीन समीकरण तयार करा. काय होईल बाबा, 4 दुने 8, 8a वजा 4 त्रिक 12, 12b बरोबर 15 चौक 60. इथं लिहिलं 60. समीकरण नंबर 3 एकाचं 3 मध्ये रूपांतर केलं. आता इथं 8a आणि इथं पण 8a दोघ जण कट होईल या दोन समीकरणांची वजाबाकी केल्यावर. मग आता समीकरण 2 वजा समीकरण 3 करू, म्हणजे 8a 8a कट झाला की भावड्या तुला b ची किंमत मिळेल. मग तसं इथं लिहायचं समीकरण नंबर 2 वजा समीकरण नंबर 3 करू. 2 वजा समीकरण नंबर 3 करू. चला भावड्या, समीकरण 2 कुठे आहे? ये बघा, उचला, किडनॅप करा, गायब करा. 8a अधिक 15b बरोबर 77. 8a अधिक 15b बरोबर 77 वजा समीकरण नंबर 3 हे बघा इथे 8a वजा 12b बरोबर 60 झालं. वजाबाकी करताना खालची चिन्ह भावड्या बदलतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. बघा 8a 8a कट झाले, चिमणी उडाली, कावळा उडाला, 8a 8a उडाला. 15 अधिक 12 किती झाले बाबा? 15 आणि 12. 15 आणि 12 आपल्याकडे झाले 17. मग इथं लिहायचं 17b बरोबर 77 मधून 60 गेले 17. ओके, आता b ची किंमत काढायची. b ला इथंच ठेवू, 17 पण आपल्या जाग्यावर ठेवू. हा 17 गुणिले पलीकडे गेला भागिले 17 झाला. b बरोबर 17 एक्के 17. b ची किंमत किती आली? 1. ओके, b ची किंमत 1 आहे. आता मला a ची किंमत काढायची. a ची किंमत काढण्यासाठी b बरोबर 1 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा, आपण 1 मध्ये ठेवू. इथं लिहायचं b बरोबर 1 ही किंमत, ही जी काही किंमत आहे समीकरण कशामध्ये ठेवायची बाबा? 1 मध्ये ठेवायची. 2 मध्ये ठेवली तरी चालेल, 1 मध्ये ठेवू. भावा समीकरण 1 काय आहे माझ्याकडं? समीकरण 1 आपल्याकडे आहे 2a वजा 3b बरोबर 15. इथं लिहायचं 2a वजा 3b बरोबर 15. 2a ची किंमत माहिती नाही, वजा 3 गुणिले b ची किंमत किती आहे? 1 आहे. इथे लिहायची 1 आणि बरोबर 15 जशीच्या तसे. 2a बरोबर 3 एक्के 3 बरोबर 15. 2a आपल्या जाग्यावर 15, आपल्या जाग्यावर वजा 3, पलीकडे गेला अधिक 3. 2a बरोबर 15 अधिक 3 झाले 18. a ची किंमत काढायची. a आपल्या जाग्यावर 18, आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडाला भागिले, म्हणून a बरोबर 2 9 18. भाऊ a ची किंमत आली 9 आणि b ची किंमत आली 1. आल्या बाबा, पण मला a आणि b ची किंमत नकोय, मला x आणि y ची किंमत काढायची. मग एक काम करा, 1/x बरोबर 1. लेकिन किंतु परंतु बंधू एक बात मान लो, 1/x इज इक्वल टू a आहे आणि 1/y बरोबर b आहे. आता ज्या त्या किमती जिथं जिथं टाका. 1/x बरोबर a ची किंमत किती? 9. 9 म्हणजे 9/x. ओके, दोघांना उलट करा किंवा तिरकस गुणाकार करा. दोघांना जर उलट नका तिरकस गुणाकार केला, चला 1 गुणिले 9 9x, 1 गुणिले 1 1, x आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, 9 गुणिले इकडाला भागिले, x बरोबर किती आला? 1/9. आता इथं बघा 1/y बरोबर b ची किंमत 1. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, जिसका कोई नाही होता उसका 1 होता है. आता y गुणिले 1 y आणि 1 गुणिले 1 1. अशा प्रकारे y बरोबर 1 मिळालं, x बरोबर 1/9 मिळालं. मी थोडासा बाजूला होतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, चला झाला. आता बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण हे एकच गणित पाहिलं. ओके, हे जरा नीट बघा, स्क्रीनशॉट पटाव घ्या बाबा, तुम्हाला वेळ देतो. नाहीतर काही पोरं म्हणतात सर तुम्ही वेळच देत नाही लिहायला. ओके, एकदम ओके. हा बघा, आता हे कट कर. आता बघा, आजच्या या चर्चेमध्ये एकच गणित बघितलं आपण, पण जर तुम्हाला सगळी गणितं जर बघायची असेल तर काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच 1.4 ची लिंक दिले, त्यावर क्लिक केलं की सगळी गणितं तुम्हाला त्या लिंकवरती पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला इंग्लिशचा, गणिताचा आणि विज्ञानचा क्लास लावायचा असेल ऑनलाईन, तर ऑनलाईन क्लास आपला सुरू आहे. आपल्या ॲपवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती आपण ऑनलाईन क्लास तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. एकदम कमी किंमत, फक्त 199 रुपये प्रति माह तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. 199 रुपयामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही आपला ॲप परचेस करा, आपला ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्याच्यावर 199 रुपयावाला कोर्स जो आहे तो परचेस करा आणि गणिताचा चांगला अभ्यास करा. आणि हा सराव संच
आणि या प्रकरणातले सगळे सराव संच जर तुम्हाला संपूर्ण बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळे सराव संच बघू शकताय. मराठी मीडियमला असाल तर सगळे सराव संच मराठीतून बघू शकताय, इंग्लिश मीडियमला असाल तर इंग्लिशमधून बघू शकताय. ठीक आहे. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.